श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे। महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो। त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते। या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात। काही लोक या दिवशी व्रत देखील करतात। त्याचबरोबर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी या एक झाडाला स्पर्श करायचा आहे, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी गरिबी ही नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल। प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल। माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली। यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा। यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे। आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे। यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे। भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे। तसेच शिवचालीसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो। उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो। काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात। फारच कठीण व्रत असतं, कारण ह्या व्रतामध्ये एकही थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही। त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो, म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं, किंवा काही ठिकाणी जे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन केलं जातं। तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे। फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं। जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे, फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात। तर ही तर तुम्हाला मी पूजा माहिती सांगितली। व्रत कसं करायचं, त्याच्यामध्ये कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणत्या रीतीने आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत हे करायचं आहे। तर चला जाणून घेऊया ते कोणतं झाड आहे ज्याला आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून स्पर्श करायचं आणि त्याला स्पर्श केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी नावालाही उरणार नाही आहे। हिंदू धर्माचा निसर्गाशी अतूट संबंध आहे। हिंदू धर्मात झाडांची पूजा केली जाते। झाडे लावणे देखील पुण्य मानले जाते। वृक्षासह निसर्गातील सर्व घटकांचे महत्त्व धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे।
तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 5 झाडं सांगणार आहे की त्या झाडांची जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहील। सगळ्यात पहिलं झाड म्हणजे धोत्र्याचं। महादेवांना धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यात पहिला झाडाला जे स्पर्श करायचा आहे तो म्हणजे धोत्र्याच्या झाडाला। आपल्याला धोत्र्याच्या झाडाचं जर फूल भेटलं तर फूल किंवा फळ म्हणजे धोत्र्याचं फळ ते घेऊन यायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं। जर तुमच्या घरामध्ये महादेवांची पिंडी असेल तुम्ही तिथे अर्पण करू शकतात किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हे फळ किंवा फूल तुम्ही अर्पण करू शकतात। महादेवांच्या पूजेमध्ये 1 लोटा जल, धोत्र्याचं फळ, बेलपत्र, भांग ह्या सर्व वस्तूंचं असणं फारच अनिवार्य आहे। महादेवांना धोत्र्याचं फळ अतिशय प्रिय आहे कारण ह्यामागे सुद्धा एक छोटीशी पौराणिक कथा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते। कारण जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर आली होती आणि ती देव आणि दानवांनी आपसामध्ये वाटून घेतली होती। पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कळश बाहेर आला त्यावेळेस देव आणि दानवांना अतिशय चिंता पडली। मग त्यांनी काय केलं, तो कलश घेऊन ते महादेवांकडे गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी त्या विषाचं प्राशन केलं आणि ते विष जे आहे ते आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं। पण त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला आणि त्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढायला लागला आणि त्यामुळे जे आहे देवांना चिंता झाली। तेव्हा त्यांनी काय केलं, महादेवांच्या डोक्यावर जे आहे धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं आणि तेव्हापासून जी आहे ही प्रथा सुरू झाली। आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करायचा आणि स्पर्श करताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि महादेवांना प्रार्थना करायची की आपली जी पण मनोकामना आहे ती पूर्ण झाली पाहिजे। आणि हे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करून पहा। दुसरं झाड म्हणजे शमीचं। शमीच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाजवळ जायच्या अगोदर जे आहे 1 लोटा पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गाईचं कच्चं दूध हे आपल्याला टाकायचं। त्याचबरोबर आपल्याला 1 गाईचा तुपाचा दिवा देखील तयार करायचा। तरी ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला शमीच्या झाडाजवळ जायचं। सगळ्यात पहिला आपल्याला शमीच्या झाडाला पाणी हे अर्पण करून द्यायचं। अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत आपल्याला हे संपूर्ण जल जे आहे ते शमीच्या झाडाला अर्पण करायचं। त्याचबरोबर आपल्याला शमीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा महादेवांना बोलायचं आहे। कारण शमीच्या झाडाखाली जे आहे महादेवानी पार्वती मातेचं लग्न हे झालं होतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपल्याला शमीचं पत्र सुद्धा महादेवांना अर्पण करायचं आहे। कारण 1 शमीचं पत्र म्हणजे 10 बेलपत्राबरोबर असतं। शमीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते। त्याचबरोबर ज्या महिलांना संतान प्राप्ती हवी असेल तर त्यांनी आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजाही करायची आहे। तिसरं झाड म्हणजे बेलाचं। हिंदू धर्मात बेलाच्या झाडाला भगवान महादेवांचं रूप मानलं जातं आणि त्याच्या मुळामध्ये महादेव वास करतात असे म्हटले जाते आणि त्याचबरोबर बेलाची 3 पाने मिळून त्रिमूर्तीचे रूप मानले जाते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर। जो पण भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी मनोभावे महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते। जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं आणि त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय देखील टळतं। आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे। बेलाच्या झाडाजवळ जायच्या अगोदर आपल्याला 1 गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आणि 1 लोटा जल घेऊन जायचं आहे। 1 लोटा जल जे आहे ते संपूर्ण श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करत करत आपल्याला पूर्ण जल जे आहे ते बेलाच्या मुळांवर अर्पण करायचं आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आणि थोड्याशा अक्षदा सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या। ज्या अक्षदा अर्पण करणार आहेत त्या अखंड असल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत आपल्याला बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्यात आणि त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा महादेवांना आपल्याला बोलायची आहे।
चौथं झाड म्हणजे उंबराचं झाड, त्याला औदुंबराचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं. या झाडाच्या पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात. एक दैवी वृक्ष म्हणून उंबराचे झाड म्हटले जाते. नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने दूर होतो. त्याचबरोबर औदुंबर वृक्षाच्या मुळांशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण जर औदुंबराची प्रदक्षिणा केली तर आपल्यावर दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. त्यामुळे अडलेली किंवा अशक्य कामही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात. संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करायची. आपल्याला 1 तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याचबरोबर 1 गाईच्या तुपाचा दिवा देखील घेऊन जायचा आहे. औदुंबराच्या मुळांशी आपल्याला संपूर्ण जल हे अर्पण करायचं, गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर जे औदुंबराच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात. त्यानंतर औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आहे. सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतील. 5वं झाड म्हणजे पिंपळाचं. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात असे म्हटले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्यांचं महत्त्व अनेक पटीने वाढते. संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी देखील वास करते. आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. आपली संपूर्ण देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 तांब्याचा कलश घे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ टाकायचे आहेत. त्याचबरोबर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, गाईचं कच्चं दूध टाकायचं, थोडंसं चंदन टाकायचं, थोडंसं कुंकू टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 गाईचा तुपाचा दिवा देखील आपल्याला तयार करून पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. पिंपळाच्या झाडाला पहिला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. जे जल आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करणार त्याच्यातून थोडंसं जल आपल्याला उरवायचं आणि ते जल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता, दोष आहे ते नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होत असतो. तर ही 5 झाडं आहेत ज्यांची आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची. ही पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहेत, संकट आहेत, म्हणजे आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नाही, तर आवर्जून ह्या झाडांची पूजा करा. तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळायला लागेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होईल. अतिशय उच्च कोटीच्या ह्या सर्व सेवा आहेत ज्या प्रत्येकाने महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.